रोज गुप्तपणे करा ही 16 कामे. यश तुमच्याकडे चालत येईल. लक्ष्मी कायमची घरात स्थिर होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावे. भाग्योदय होतो. रोज आंघोळीनंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ सूर्याला अर्पण करावेत. मनोवांछित इच्छा पूर्ण होतात. 2. डोक्यावरील कर्ज कमी करण्यासाठी एक नारळाची सुकलेली वाटी घ्या आणि त्यामध्ये काठोकाठ साखर भरायची आहे व ही वाटी औदुंबराच्या झाडाखाली पुरायची आहे. हा उपाय 5 पौर्णिमा करायचा आहे. हा उपाय केल्याने सर्व आर्थिक अडचणी मार्गी लागतील आणि घरामध्ये धन, समृद्धी, भरभराट येईल. तुमची जी महिन्याची इन्कम आहे त्यामध्ये वाढ होईल. पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा. 3. नोकरीमध्ये अडचणी येत असतील किंवा नोकरी लागत नसेल तर 7 प्रकारचे धान्य एकत्रित करून ते पक्ष्यांना खाऊ घाला. लवकरच तुमच्या नोकरी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लागतील व नोकरीचा योग जुळून येईल. 4. कोणत्याही महत्त्वाच्या कामाला जाताना हातामध्ये थोडेसे काळे मिरे घ्या व जाताना ते घराच्या अंगणामध्ये पसरवून टाका आणि ते ओलांडूनच कामासाठी जा व जाताना घरातल्यांशी किंवा कोणाशीही काहीही न बोलता पाऊल बाहेर टाका आणि ओलांडूनच कामासाठी जावे. जाताना घरातल्यांशी बोलू नये. याने तुमच्या कामातील येणारे सर्व अडथळे दूर होतील व ते काम नक्कीच पूर्ण होईल. 5. प्रत्येक शुक्रवारी श्रीयंत्रावर किंवा लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्तीवरती सुगंधित फुले तसेच बेल वाहिल्याने लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते. 7. आपल्या स्वयंपाकघरामध्ये अशा ठिकाणी तवा ठेवावा की तो येणाजाणाऱ्यांना सहज दिसू नये. 7. आपण नवीन घर घेतो किंवा बांधतो त्यावेळी घराचे किंवा आसपासचे वातावरण आणि भूमी हे अनुकूलच असेल असे नाही. त्यामुळे घरात राहायला जाण्यापूर्वी वास्तूची ऊर्जा संतुलित आणि सकारात्मक करण्यासाठी वास्तुशांती जरूर करावी. तसेच सोन्याचा, चांदीचा किंवा तांब्याचा यथाशक्ती वास्तुपुरुष आग्नेयेला स्थापित जरूर करावा. 8. घरामध्ये वास्तुदोष असेल तर घरामधील प्रत्येक खोलीमध्ये 2-2 कापराच्या वड्या ठेवा आणि त्या कापराच्या वड्या संपूर्णपणे संपल्यावर त्या जागी दुसऱ्या कापराच्या वड्या ठेवा. असे केल्याने घरातील लोकांवर वास्तुदोषाचा प्रभाव कमी प्रमाणात होतो व कालांतराने घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो. 9. मुठभर मीठ आणि साखर यांचे मिश्रण घरावरून ओवाळून बाहेर टाकावे. हा वास्तुदोषावरील अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. 10. घरामध्ये सतत कटकट, भांडण होत असेल तर घरामध्ये दारिद्र्य येते. घरामध्ये कधीही निगेटिव्ह गोष्टी करू नयेत. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख फुकावा. घरात लक्ष्मी चिरंतर नांदेल. 11. आपल्या घरातील देवासमोर लावलेल्या दिव्याची वात नेहमी उत्तरेकडे करून ठेवावी. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. 12. कर्जफेड करायची असेल तर मंगळवारी करावी. असे केल्यास आपल्यावर असलेले कर्ज कमी होण्यास मदत होते. 13. संध्याकाळी पैशांचे व्यवहार करणे शक्यतो टाळावे. तसेच दिवा लावल्यावर कोणालाच पैसे उधार किंवा कोणतीही वस्तू खरेदी करू नये. 14. पितृदोष कमी करण्यासाठी घरातील पहिली पोळी किंवा भाकरी गाईला, दुसरी कुत्र्याला आणि तिसरी पक्ष्यांना द्यावी. 15.
घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. दरवाजासमोर कधीही कचरा किंवा घाण टाकू नये. 16. रोज अंघोळीनंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत. मनोवांछित गोष्टी घडून येतात. रोज ह्या उपायाने सर्व कामातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग खुले होतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.